अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स आगीमुळे खराब झाल्याच्या मुद्द्यावरूनही रोहित पवारांनी शंका उपस्थित केली। अजितदादांकडची कागदपत्र जळाली नाहीत, मग ब्लॅक बॉक्स कसा जळतो असा सवाल त्यांनी केला। दरम्यान ब्लॅक बॉक्स जळाला तरी डेटा रिकव्हर करता येत असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। त्यामुळे तपासातनं सर्व गोष्टी समोर येतील असंही त्यांनी सांगितलं। आता हे कुठं होता ब्लॅक बॉक्स? हा इथं होता। आता या ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाच्या त्या बाजूला हा ब्लॅक बॉक्स जर इथं होता तर बॉडी कुठं जळली आहे? इथं केबल सुद्धा आहेत, पुढे केबल पण आहेत, त्या सगळ्या कॉपरच्या केबल आहेत। कॉपरचा मेल्टिंग पॉईंट अजून कमी असतो, त्या सुद्धा तिथं मेल्ट झालेला नाहीत। मग उगाचच कालचं आज आमचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी द्यायचं, म्हणून काहीतरी माहिती काल दिली असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे। पुढं हे सगळे उदाहरणं आहेत। ह्याच्यामध्ये हे कुठलं तरी एमिरेट्सचं दिसतंय, एअर इंडिया दिसतंय, हे बँकॉकचं दिसतंय। ह्याच्यामध्ये सगळ्यात मध्ये सेम इंटेन्सिटी, सेम आग, सेम टेम्परेचर सगळं असताना ब्लॅक बॉक्स पूर्णपणे त्याच्यामध्ये मिळालेला आहे। पुढं आता हे बघा, इथं केबल आहे, केबल सगळ्या तुम्हाला दिसतील। अजून तुम्ही व्हिडिओ बघितला तर केबल तशाच्या तशा तुम्हाला दिसतील। हे सगळं आहे ब्लॅक बॉक्स कुठं असेल? अजितदादांचा विमानाचा, आणि इथं सगळ्या केबल आहेत। आणि त्याच्या पुढच्या भागाला इथं काय ठेवलं असेल तर 2 कॅन ठेवले असतील असं आमचं मत आहे। ते शोधण्याची जरूरत आहे। स्वायत्त संस्था EAIB कडे कोणी पण आम्ही चौकशी करू शकत नाही। ते त्यांचाच अहवाल त्यांच्याकडेच राहते आणि ते मग योग्य वेळी ते बाहेर देते। आता नेमका काय झालं मला माहित नाही, पण एक नक्की आहे की अमेरिकामध्ये लॅब्स अशी आहे की ब्लॅक बॉक्स जर डॅमेज पण झालं ते तिथे त्यांना डिकोड करण्यामध्ये त्यांच्याकडे जास्त टेक्निकल एक्सपर्टीज आहे। तर असू शकते की अमेरिकाला पाठवून तिथून आणखीन ते डिकोडिंग करून आपल्याला माहिती मिळेल। आता मला एक्झॅक्टली माहीत नसताना मी या विषयावर अधिक बोलू इच्छित नाही।